श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई व दादांचे स्वामीमय स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या स्वामी परिवारामधील एका ताईंना आलेला अनुभव त्या ताई त्यांच्या शब्दात व्यक्त करत आहेत. श्री स्वामी समर्थ. मी पुणे येथे राहते. स्वामींच्या चरणी कोटी कोटी नमन. आज मी माझ्या आयुष्यातला घडलेला एक अत्यंत भाविक आणि श्रद्धा वाढवणारा अनुभव सांगणार आहे. काही वर्षापूर्वी माझ्या पतीची तब्येत अचानक खूपच बिघडली होती. डॉक्टर, चाचण्या, MRI रिपोर्ट, औषधे सगळं काही सुरू होतं, पण मनाला शांतता मिळत नव्हती. घरात सतत चिंता होती. रात्री झोप लागत नव्हती. मनात भीती आणि अस्वस्थता होती. डॉक्टर काही सांगायचे आणि मनही अजून घाबरायचे. त्या कठीण प्रसंगी आम्हाला तुमच्या सेवेबद्दल माहिती मिळाली. दादा, तुम्ही माझ्या पतीच्या तब्येतीसाठी स्वामींच्या चरणी सेवा दिलीत. त्या दिवसापासून मी मनोभावाने ती सेवा सुरू केली. रोज स्वामींचं नाव घेत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करत होते. मनात एकच भावना होती, स्वामी, आता सगळं तुमच्या हाती आहे. हळूहळू मला बदल जाणवायला लागले. माझ्या पतीची तब्येत सुधारू लागली. आधी जे त्रास वाढतच चालले होते ते कमी व्हायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसू लागलं. झोप सुधारली. अंगातली कमजोरी कमी झाली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा सांगायला सुरुवात केली की तब्येत आता सुधारते आहे. हा बदल फक्त औषधींनी नाही झाला असं मला वाटत नाही. हा बदल म्हणजे स्वामींची कृपा आहे आणि तुमच्या सेवेचा मिळालेला आशीर्वाद आहे. आज माझ्या पतीची तब्येत ठीक आहे. ते पुन्हा त्यांच्या नेहमीच्या आयुष्यात परतले आहेत. आमच्या घरात पुन्हा आनंद परतला आहे. दादा, आमच्यावर स्वामींचे आणि तुमचे असेच आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या. आता मी आणखी एक छोटासा पण खूप प्रभावी अनुभव सांगू इच्छिते. माझ्या शेजारी राहणाऱ्या एका लहान मुलीला अचानक खूप कफ झाला होता. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. घरातले सगळे खूप घाबरले होते. त्यावेळी माझ्या मनात सहज एक विचार आला, स्वामींवर विश्वास ठेवूया. मी माझ्या पतींसाठी घेतलेल्या तीर्थामधलं थोडं तीर्थ त्या मुलीला दिलं. मनात कोणती शंका न ठेवता पूर्ण श्रद्धेने ते तीर्थ दिले. काही वेळातच त्या मुलीला उलटी झाली आणि सगळा कफ बाहेर पडला. तिचा श्वास मोकळा झाला. ती शांत झाली. तो क्षण पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. कारण ते तीर्थ साधं नव्हतं, ते स्वामींच्या कृपेचे प्रतीक होते. त्या दिवशी माझा विश्वास अजून पक्का झाला. स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. जर आपण श्रद्धेने सेवा केली, पूर्ण विश्वासाने स्वामींचं नाव घेतले, तरी ते नक्की आपल्याला मार्ग दाखवतात. असाच चमत्कारी अनुभव आपल्या सर्व ताई व दादांना यावे हे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. असेच अनुभव आपल्या सर्व ताई व दादांना यावेत ही स्वामीचरणी प्रार्थना. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.